सलग 4 दिवसाच्या घसरणीनंतर सोन्याने आज रेकॉर्ड मोडला। सोने खरेदी करणाऱ्या लोकांसाठी अतिशय धक्कादायक बातमी समोर आली। आज वार शनिवार 25 एप्रिल। आज मार्केट उघडताच सोन्याने आतापर्यंतचे सगळे जुने रेकॉर्ड मोडले। आज सकाळी 10 वाजता बाजार सुरुवात होताच चांदीचे भाव समोर आले। तेव्हा चांदीचा भाव पाहून ग्राहकांना फारसं काही वाटलं नाही, कारण की चांदीमध्ये 100-200 रुपयाचा बदल झाला होता। लोकांना वाटलं कालही चांदी घसरली होती, परवाही घसरली होती, त्यामुळे आज 500 रुपयाचा फरक पडला। लोकांना काय फारसा त्याच्यात फरक वाटला नाही। पण खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा 5 मिनिटांनंतर 24 कॅरेट सोन्याचे खरे भाव जाहीर झाले। ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण की सोन्याच्या भावात अशी उलथापालथ झाली की ज्याचा स्वप्नातही कोणी विचार केला नव्हता। सलग 4 दिवस सोनं घसरत होतं। लोकांना आजही वाटलं की 2000 रुपयाने 3000 रुपयाने घसरण होईल, पण सोन्याचा सगळा गेम आज उलटा फिरला। पहा, हा भाव पाहून लोक खरेदी करायला धावणार आहेत। पण पहा, आज 25 एप्रिल रोजी चांदीचा जर भाव आपण बघायला गेलं तर कालचा 24 एप्रिलचा चांदीचा जो भाव होता तो 245 रुपये प्रति ग्रॅम होता। 24 एप्रिल रोजी 1 तोळा चांदी 2450 रुपयाने विकली जात होती। 1 किलो साठी काल चांदी 2,45,000 रुपयाने विकली जात होती, पण हा कालचा भाव होता। आता आजचा चांदीचा भाव जर आपण बघायला गेलं तर आजच्या चांदीच्या भावामध्ये प्रति किलो फक्त 100 रुपयाची घसरण झाली। लक्षात घ्या, काल 2,45,000 भाव होता, तर आज 2,44,900 रुपये प्रति किलोनं चांदी विकली जात आहे। आता हा झाला आजचा चांदीचा भाव, पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सोन्याचा भाव काय झालेला आहे। सोन्यामध्ये काय घसरण झाली की वाढ झाली? लोक का म्हणतायत की आज रेकॉर्ड तुटलाय? गेल्या 8 दिवसामध्ये 30 ते 40% घसरण झाल्याची चर्चा सुरू होती, पण तेवढ्यात आज जो सोन्याने विक्रम मोडलाय, आज 25 एप्रिल रोजी सोन्याचे जे नवे भाव जाहीर झाले त्याने काही तासातच सगळा बाजार जाम झालाय। मग आता आजचे सोन्याचे भाव काय आहेत हे जाणून घेण्याआधी एक घटना जी काल घडलेली आहे, जी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली, जी घडली नागपूरमध्ये। एक अशी घटना जिने सोने खरेदी करणाऱ्या लोकांचे डोळे उघडले आहेत। नागपुरामध्ये एक 70 वर्षाचे व्यक्ती, ज्यांचं नाव रामराव, त्यांची मुलगी प्राजक्ता, तिचं लग्न होणार होतं आणि मुलीला लग्नात दागिने घ्यायची प्रथा असते। तुम्हाला हे ऐकून असं वाटेल की हे सगळीकडेच घडते, पण मुद्दा लक्षात घ्या, ही गोष्ट देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली। झालं असं, 70 वर्षाच्या रामरावांना 2.5 लाख रुपयाचं सोनं घ्यायचं होतं। त्यांनी पाहिलं होतं की ते गेल्या 4-5 दिवसापासून सोन्याच्या भावावर लक्ष ठेवून होते आणि त्यांनी काय केलं, ते म्हणत होते अजून कमी होईल, पण त्यांना काही स्थानिक लोकांनी सल्ला दिला की तुम्ही सोनं आजच्याच घेऊन टाका, परत उद्या वाढलं, काही बदल झाला तर काय होईल, युद्ध सुरू आहे। आणि त्या माणसाने तातडीनं जाऊन 2.5 लाख रुपयाचं सोनं बुक केलं। आता ही जी घटना आहे ही प्रचंड व्हायरल होते। या 70 वर्षाच्या व्यक्तीनं, ज्याला प्रचंड अनुभव होता, त्यांनी एक चूक केली आणि ही चूक 99% लोक करतात। काल खरेदीसाठी त्यांनी सोनं बुक केलं, डिझाईन पसंत केलं, पण आज जेव्हा त्यांनी आजची जी परिस्थिती पाहिली, आजचे जे भाव पाहिले, तेव्हा ते जागेवरच कोसळले। ते बिचारे ढसाढसा रडत आहे, कारण की त्यांच्याकडून एक चूक झाली जी सोने खरेदीमध्ये 99% लोकांची होते आणि या चुकीमुळे त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। आता आज तुम्ही जर अशी घाई केली तर तुमचं किती रुपयांचं नुकसान होईल हे कुणीच सांगू शकत नाही, कारण की आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर अंधारी येणार आहे। तुम्ही फक्त आजचे व्हिडिओ पाहून हा व्हिडिओ बंद करू नका, कारण की जर तुम्ही हा व्हिडिओ मध्येच बंद केला तर तुमचं 100% नुकसान होणार याची गॅरंटी फिक्स आहे। कारण की सोने खरेदीमध्ये आज अशी घटना उघडकीस आलेल्या आहेत की ज्या फारशा कोणाला माहिती होत नाही, पण ज्यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान हे दररोज होत आहे। पहा, भाव तर तुम्हाला व्हिडिओमध्ये वेळ वाया घालवता पुढील 20 सेकंदाच्या आत सांगणारच आहे। म्हणजे आजचे 25 एप्रिलचे ताजे भाव काय आहेत, भाव कसे बदलले आहेत, किती रुपयांचा बदल झाला आहे, हे तुम्हाला येणाऱ्या 20 सेकंदात समजणारच आहे। पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा, काल जी घटना घडली, जी प्रचंड व्हायरल झाली, की एका 70 वर्षाच्या आजोबांनी नेमकं सोने खरेदीत काय चूक केली याचीच माहिती तुम्हाला देणार आहे, की जेणेकरून तुमची चूक होणार नाही। आता पहा, भाव तर जवळपास कमी अधिक दररोजच होतात, हे सगळ्यांना माहित आहे। कदाचित काल त्यांनी सोनं घेतलं, काहींनी आधी घेतलं असेल, मग थोडा भाव वाढला की त्यांना वाईट वाटतं, पण या आजोबांचा मुद्दा फार वेगळा आहे, जो कोणाच्याच लक्षात येत नाही। जी माहिती फक्त विक्रेत्यांना माहिती असते आणि विक्रेते ही माहिती कोणाला सांगत नाही, त्यामुळे सोने खरेदीमध्ये 99% लोकांची ही चूक होत असते। मग खरा मुद्दा हा आहे की चूक कशी होऊ द्यायची नाही,
अगदी चूक न करता फायद्यात सोनं कसं खरेदी करायचं, सोने खरेदीत काय चूक होती ती कशी टाळायची, मग हीच माहिती घेण्यासाठी आमच्या टीमने 1000हून अधिक तज्ज्ञ एक्सपर्ट लोकांशी चर्चा केली आणि त्यांच्याकडून जाणून घेतले ते 3 महत्त्वाच्या गुपित गोष्टी ज्या तुमच्यासाठी आम्ही आणलेल्या आहेत। या 3 गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर सोने खरेदीमध्ये तुमची कधी चूक होणार नाही। पहा, भाव तर तुम्हाला कुठेही पाहायला मिळतील, व्हॉट्सअपवर, यूट्यूबवर, टीव्हीवर कुठेही तुम्हाला भाव पाहायला मिळतील, पण ही जी आतली माहिती आहे ती तुम्हाला कुणीच देणार नाही। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो सोने खरेदीच्या बाबतीतला सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। लक्षात घ्या, जगात युद्धाचं सावट आहे, अमेरिका इराणमध्ये युद्धबंदी सुरू आहे, पण गुपित कारवाई सुरू आहे, अनेक करार गुपित पद्धतीने होत आहे। काल भारत आणि अमेरिकेचा करार होता होता राहिला, रशियाचा करार करू नका असा अमेरिकेने आदेश दिला, तर इराणचेही भारताशी संबंध चांगले होते, पण अक्षरशः इराणने देखील भारताबरोबर आता वैर पत्करले। मग अशा अस्थिर स्थितीमध्ये तुम्ही नेमकं काय करायचं हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही। हे तुम्हाला कोण सांगू शकतं, तर तज्ज्ञ लोक सांगू शकतात, आणि म्हणूनच तज्ज्ञ लोकांच्या मुलाखतीचा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। त्यामुळे या व्हिडिओला अजिबात स्किप करू नका। आता ते तज्ज्ञ नेमकं काय सांगतात, खरेदी करायची की थांबायची यावर त्यांचं नेमकं मत काय आहे हेच आपण जाणून घेणार आहोत। आता पहा, व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आज 25 एप्रिलचे ताजे भाव काय आहेत, 22 कॅरेट, 24 कॅरेट, 18 कॅरेट सोन्याचे काय भाव झालेले आहेत, चांदीचा भाव कशा पद्धतीने बदलणार आहे ही तर माहिती आपण लगेच घेणारच आहोत। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की 99% लोक सोने खरेदीमध्ये काय चूक करतात आणि त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे ही आतली माहिती ऐकल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका। आता पहा, सगळ्यात आधी आपण सोन्याचे भाव पाहतोय 18 कॅरेटचे। आता 18 कॅरेटचा जर आपण जर आजचा भाव बघितला तर तो आहे 11,741 रुपये प्रति ग्रॅम। आता म्हणजे एका तोळ्यासाठी जर हाच भाव जर आपण हिशोब करायला गेलं तर तो 1,17,410 रुपये आहे। आता हे 18 कॅरेट सोन्याचे भाव झाले। आता 22 कॅरेट आणि 24 कॅरेटच्या भावाकडे वळतोय। आता 18 कॅरेट सोनं जे आहे तर ते फक्त हिऱ्याचे दागिने बनवण्यासाठी वापरलं जातं, त्याचे दागिने कोणी बनवत नाही। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा 22 कॅरेटचा असतो, कारण की 22 कॅरेटचे दागिने आता बनवले जातात। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा 22 आणि 24 कॅरेटचे भाव जाणून घेण्याआधी ते गुपित तुम्ही सांगणं खूप गरजेचं आहे। जे गुपित सोने खरेदी करताना तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही छातीठोकपणे सोनं खरेदी करून घेऊ शकता। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, तज्ज्ञांशी बोलताना आम्हाला त्यांनी सांगितलं की सोन्याचा टॉप आणि बॉटम काय आहे। पहा, डिसेंबरमध्ये 29 डिसेंबर रोजी सोनं 1,80,000ला लावून टच झालं होतं आणि त्यानंतर सोनं काही दिवसातच 1,40,000 रुपयाला टच झालं होतं। तज्ज्ञ म्हणाले 1,80,000 रुपये हा सोन्याचा टॉप पॉइंट आहे किंवा ही कमाल किंमत आहे, आणि 1,40,000 ही त्या ठिकाणी निच्च स्तर आहे किंवा निच्चांक आहे। तर साधारणपणे 1,40,000 ते 1,80,000 मध्ये सोनं हे गेल्या 3 महिन्यामध्ये फिरत आहे। आता सोनं जर 1,40,000 रुपयाच्या आत आलं तर समजून घ्यायचं सोनं हे भयानक घसरणार आहे। सोनं 1 लाखाच्या आत येऊ शकतं, आणि 1,80,000च्या वरती जर गेलं तर सोनं कदाचित 3 लाखाचा टप्पा पार करू शकतो। हा पहिला मुद्दा तज्ज्ञांनी आम्हाला सांगितला आहे। त्यामुळे आता तुम्ही भावाकडे लक्ष ठेवायचं आहे। 1,40,000च्या आतमध्ये ज्या दिवशी सोनं हे 24 कॅरेट येणार आहे तर त्या दिवशी त्याचा रेजिस्टन्स हा तुटणार आहे, त्याचा सपोर्ट तुटणार आहे, आणि सपोर्ट तुटला रे तुटला की कोणत्याही गोष्टीचं जे आहे ते निच्चांकी पातळी गाठली जात असते। आता जो महत्त्वाची प्रतीक्षा तुम्ही करत आहात की सोन्याचे भाव काय, ताजे भाव काय, तर त्या मुद्द्याकडे आपण येतोय। तर grow.com या वेबसाईटच्या माध्यमातून आपण भाव घेतोय। तर 24 कॅरेटचे जे कालचे भाव होते 1 ग्रॅमसाठी 15,475 रुपये, तर आज तेच भाव झालेले आहेत 15,355 रुपये, म्हणजेच 120 रुपयाची घसरण। एका तोळ्यामध्ये कालचा भाव होता 24 कॅरेटचा 1,54,750 आणि आजचा भाव झालाय 1,53,550, म्हणजे 1200 रुपयाची सरळ सरळ घसरण इथे दिसते आहे। 22 कॅरेटचा जर आपण भाव बघायला गेलं तर कालचा भाव होता 1,41,854 रुपये आणि आजचा भाव झालाय 1,40,754 रुपये, म्हणजे 1100 रुपयाची घसरण इथे दिसते। पण आता इथे एक मुद्दा लक्षात घ्या, हे आत्ताचे भाव आहेत, हे भाव आत्ता सध्याचे आहेत। आता दुपारी थोडेसे भाव बदलतील आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत देखील भावांमध्ये बदल होत असतो। आता दिवसभर मार्केट सुरू असतं आणि मार्केटमध्ये भावाचा उतार चढाव होत असतो। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तुमच्या मते सोन्याचा भाव किती असायला हवा? 40,000 असायला हवा, 50,000 असायला हवा, 60,000, 70,000, 80,000, 90,000 की 1 लाख? तुमच्या भावाचा आकडा कमेंटमध्ये नक्की लिहायला विसरू नका, कारण की ग्राहकच भाव ठरू शकतो आणि ग्राहकाने जर ठरवलं तर सोनं तुम्हाला पाहिजे त्या किमतीत तुम्ही आणू शकता। त्यामुळे व्यक्त होणं गरजेचं आहे। जास्तीत जास्त कमेंट्स करा, जेणेकरून या कमेंट्समुळे
जास्तीत जास्त लोकांना समजेल आणि जितक्या जास्त कमेंटमध्ये सारखाच भाव येईल नक्कीच एक दिवस तो भाव येणार आहे। त्यामुळे भावाची माहिती तुमचा आकडा कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका। चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा। धन्यवाद।